सांगण्याचं काम स्वतः दिलीपरावांनी, अतुलनी आणि बाकीच्या काही सहकारी मित्रांनी, गणपतरावांनी वगैरे केलं. मी आज अनेक कार्यक्रमाच्या करता सकाळपासून जुन्नरच्या परिसरामध्ये आहे आणि याच्यानंतर पण मला एक क्रिकेट स्पर्धेचं उद्घाटन करायचंय. नंतर एक दोन ठिकाणी जाऊन नंतर मी जाणार आहे. आज मी इथे येत असताना महादेव वाघ आणि त्यांच्या कुटुंबियांनी हस्ताई ॲग्रो प्रोड्युसर कंपनीच्या वतीनं उभारलेल्या एकात्मिक कोल्ड पॅकेज हाऊसचं, कोल्ड स्टोरेजचं उद्घाटन मी सुरुवातीला केलं. त्याच्यामध्ये उद्या 26 जानेवारी देशाचा प्रजासत्ताक दिन, आपल्या सर्वांना उद्याच्या प्रजासत्ताक दिनाच्या देखील सुरुवातीलाच मनापासून शुभेच्छा देतो. आज सगळ्यांना आपापल्या पालकमंत्री म्हणून जिल्ह्यामध्ये जावं लागतं. त्याच्यावर दिलीपराव देखील बुलढाण्याला जायला 5-7 तास लागतात आणि उद्या राज्य सरकारच्या वतीनं, शासनाच्या वतीनं त्यांना तिथं झेंडावंदन बुलढाण्याला करायचं आहे. मला उद्या आपल्या जिल्ह्याच्या पालकमंत्री यांना त्यांनी जिल्ह्याच्या वतीनं झेंडावंदन पुण्यामध्ये करायचं आहे. दरवर्षीच्या प्रथेप्रमाणे आपण हे काम करत असतो. परंतु हे सगळं करत असताना इथं मी आलो आणि पिंपळवंडीच्या परिसरामध्ये या शहराच्या गावच्या वैभवामध्ये भर घालणारी एक फार चांगली वास्तू यशवंत नागरी सहकारी पतसंस्थेने उभी केलेली आहे. महादेव शेठ आणि त्यांच्या सगळ्या सहकारी मित्रांनी त्याच्यामध्ये लक्ष घातलं. मी बारकाईत बघितलं, काम पण चांगलं झालेलं आहे, पतसंस्था उत्तम चाललेली आहे. त्याच्या संदर्भामध्ये काका कोट्यांनी काही भूमिका मांडलेली आहे. कुठल्याही शिक्षण संस्था किंवा अशा प्रकारच्या आर्थिक संस्था त्यात चालवणं तसं बघितलं तर अवघड काम असतं. डोळ्यात तेल घालून पाहावं लागतं. तुम्ही बघा, महाराष्ट्रामध्ये या सहकार चळवळीच्या माध्यमातून खूप मोठा बदल झाला, आर्थिक सुबत्ता आली, क्रांती झाली. लोकांची पत ज्यांना नाहीये त्यांचं पत वाढवण्याचं काम झालं. परंतु काही त्याला गालबोट लावण्याचा पण प्रयत्न केला. काही पतसंस्था अडचणीत आल्या, काही राज्यामध्ये काम करणाऱ्या नागरी बँका अडचणीत आल्या, काही ठिकाणच्या जिल्हा बँका अडचणीत आल्या. सुदैवाने आम्ही सगळेजण आपली पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक चांगली चालवतोय. मला काही अडचणी व मी राजीनामा दिला, परंतु संजय काळे, दिलीप वळसे पाटील, बाकीचे सगळे सहकारी मित्र तिथं आहेत आणि मी जरी बँकेत जायचं नसलं तरी माझं बारकाईनं तिथं दिगंबर दुर्गाडे, सुनील चांदेरे हे सगळे काम करणारे माझे सहकारी, दिलीप वळसे पाटील, दत्ता भरवे, या सगळ्यांच्याकडं मी सतत चर्चा करत असतो, सीओची चर्चा करत असतो. त्याच्यातून माझ्या जिल्ह्याच्या 13 तालुक्यामध्ये आणि दोन्ही शहरामध्ये गोरगरिबांना आधार कसा देता येईल, शेतकरी वर्गाला पुढे कसं आणता येईल, ह्याबद्दलचा माझा प्रयत्न चाललेला असतो. आज काका कोट्यांनी पण, ते महाराष्ट्र राज्याच्या पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष आहेत, त्यांनी काही तर सुतोवाच केला. खरं तर ते खाता दिलीप वळसे पाटलांकडे, परंतु माझ्याकडे पण उपमुख्यमंत्री पद असल्यामुळं माझ्या स्तरावरच एक बैठक मी मुंबईमध्ये घेईन आणि त्यांचे पण काही जे प्रश्न आहेत त्याच्यातले बहुतांशी प्रश्न जे खरोखरीच मार्गी लागले पाहिजे अशा प्रकारचं मार्गी लावण्याचं काम मी या पतसंस्थेच्या करता नक्कीच करेन. हा विश्वास देखील मी आपल्या सगळ्यांना देतो. मला आनंद आहे, अभिमान आहे, महादेव शेठ वाघ यांच्यासारखा आपला एक उच्च शिक्षित सहकार्याने शेती करत असताना ती फायदेशीर करण्याचा प्रयत्न केला. त्यांचे 2 बंधू, 3 भावंड, अतिशय चांगल्या प्रकारचा प्रपंच. आई वडिलांनी त्यांना वाढवण्याचे संस्कार केले, परंतु नंतर उत्तम प्रकारची शेती करून त्याच्यामध्ये फायदेशीर ती कशी करता येईल, त्याच्यामध्ये तेच बरोबर राजकीय, सामाजिक, सहकार क्षेत्रामध्ये त्यांनी एक चांगलं काम करून दाखवलेलं आहे. ही सगळी उदाहरणं जुन्नरकरांच्या समोर आहेत, माझ्या समोर आहेत. शेतीला आधुनिक शाश्वत बनवण्याचा प्रयत्न त्यांचा चाललेला आहे आणि शेती फायदेशीर करायची असेल तर त्याच्यामध्ये आधुनिक तंत्रज्ञान आणलं पाहिजे. आपण बाजाराचा विचार करायला पाहिजे, माल साठवून ठेवला पाहिजे. ज्यावेळेस मार्केट डाऊन असतं
त्यावेळेस कोल्ड स्टोरेज मध्ये माल ठेवला आणि मार्केट उचललं गेलं आणि मार्केटमध्ये माल आला तर त्याच्यामध्ये तेजी मंदी ही थोडीशी सांभाळता येते. गरजेनुसार देशातल्या जगातल्या बाजारपेठेमध्ये आपल्याला आपला माल पाठवता येतो हा विचार करून त्यांनी कोल्ड स्टोरेज बनवण्याचा विचार केला आणि तो प्रत्यक्षामध्ये आणला. महादेव वाघ असतील, त्यांच्याबरोबर काम करणारे त्यांचे बंधू प्रकाश वाघ असतील, गणेश वाघ असतील, पुतण्या, त्याच्यामध्ये बाकीचे अमोल वाघ, मयूर वाघ, त्यांची सगळी भावकी असेल, सगळ्यांनीच चांगल्या पद्धतीनं ते काम चालवलेलं आहे आणि तुमच्या सर्वांच्या एकजुटीनं मेहनतीतून हस्ताई ॲग्रो भविष्यात देखील चांगली कामगिरी करेल त्याबद्दल माझ्या मनामध्ये ते मात्र शंका नाही. शेवटी कामं झाली पाहिजे, लोकांचे प्रश्न सुटले पाहिजे. मित्रांनो, आज अतुलने पण काही आपली भूमिका मांडली, मी देखील तुमच्या समोर उभा आहे. मला सुरुवातीला काँग्रेस पक्षाने 91 साली उमेदवारी दिली बारामती लोकसभा मतदारसंघात. पंजाच्या चिन्हावर मी उभं राहिलो. राजीव गडवी देखील होते, ते देखील पुण्यामध्ये एसटी कॉलेजला सभेला आले होते. मी, नानासाहेब नवले आणि विठ्ठलराव गाडगे आम्ही तिघजण काँग्रेसचे उमेदवार होतो. मी तरुण होतो. माझ्या आधी तिथं शंकरराव बाजीराव पाटील एक ज्येष्ठ नेते ज्यांनी सरकार सांभाळला, ज्यांनी खासदारकी केली, आमदारकी केली, राज्यमंत्रीपद केलं, मंत्रीपद केलं, फार सिनियर नेते, तुम्हाला जुन्या लोकांना आठवत असेल. परंतु त्यांना थांबून काँग्रेसने त्यावेळेस मला तिकीट दिलं. शेवटी माझं तिकीट जाहीर झालं. मी निवडून आलो, प्रचंड मताने आलो. नंबर 1 ची मतं मला मिळाली देशामध्ये. काँग्रेसमध्ये 3.5 लाख मतांनी निवडून आलो आणि मला पाठी कोरी होती, परंतु मला एक इच्छा होती की आपण समाजाच्या करता काम केलं पाहिजे. पिंपरी चिंचवड त्यावेळेस माझ्या मतदारसंघामध्ये होतं. पिंपरी चिंचवडची जबाबदारी मी उचलली आणि काही कारणांनिमित्त राजकीय समीकरण बदलली. मला 6 महिन्यामध्ये PV नरसिंहरावांनी सांगितलं, पंतप्रधानांनी, अजित तू राजीनामा द्यायचा आणि तू खाली आमदारकीला जायचं. आणि पवार साहेबांना मी खासदारकी म्हणून रक्षा मंत्री म्हणून घेतोय आणि त्यांनी रक्षा मंत्री केलं. शेवटी पक्षाचा आदेश होता, मी तो पाळला. तशा पद्धतीने मी राज्यामध्ये राज्यमंत्री म्हणून आलो. परंतु मी शेतकरी कुटुंबातला, माझ्या बाप दादाची सगळ्यांची शेतीवाडी आहे. आजोबांनी केली, पंजोबांनी केली, माझ्या वडिलांनी केली, आता मी करतोय, माझी पुढची पिढी पुढे करेल. अशा प्रकारचा असल्यामुळं मला याच्यातले बारकावे खूप माहिती. मी आज सकाळी कृषी केंद्रामध्ये देखील अनिरावनी काढलेल्या कृषी केंद्रामध्ये पण भेट दिली. तिथेही काय चाललेलं आहे ते फार बारकाईने मी बघितलं. कृषी मंत्रालय यावेळेस मी धनंजय मुंडेकडे दिलेलं. तो पण शेतकरी कुटुंबामध्ये जन्मलेला कार्यकर्ता. त्याच्या वडिलांनी पण अतिशय कष्टाने अण्णांनी त्या काळामध्ये काळ्यांची इमारे सेवा केलेली. आणि अशा पद्धतीनं काही नवीन सहकारी, काही जुने अनुभवी माणसं, असं सगळ्यांनी मिळून आम्ही पुढे जायचं ठरवलं. मित्रांनो, हे पुढे जात असताना 99ला अचानक वरिष्ठांनी निर्णय घेतला. मी 95चं सांगत होतो, 91चं सांगत होतो, नंतर 95ला झालं. 95ला दुर्दैवाने आपलं सरकार गेलं, मनोहर जोशी मुख्यमंत्री झाले. त्याच्यानंतरच्या काळामध्ये मग मला आमदार म्हणून राहावं लागलं. मी आमदार म्हणून काम केलं. आम्ही बघायचो त्यावेळेस तिकडे नारायणराव पवार, तिकडं वल्लभशेठ बेनके, मध्ये दिलीप वळसे पाटील, तिकडं गणसिंह पाटील, अशा वेगवेगळी माध्यमावर, तिकडं कधी बापूसाहेब टिके, कधी पोपटराव गावडे, अशा वेगवेगळे मान्यवर, वेगवेगळे मदन बापना, तिकडं पलीकडं अनंतराव थोपटे, अशा पद्धतीचे नेतेगण, दादाराव पुरंदरला, हे सगळे नेतेगण, सुभाष अण्णा कुल, माझ्या दौंडला, ही सगळी लोक काम करत होती. मी नौका, मी तरुण, परंतु मी पण ते शिकण्याचा प्रयत्न करत होतो. आणि करत असताना माझ्या तालुक्याचा, माझ्या जिल्ह्याचा, माझ्या राज्याचा सर्वांनी विचार झाला पाहिजे. हे माझं ध्येय डोळ्यासमोर माझ्या मनामध्ये. काम करताना जातीचा, पातीचा, नात्याचा, गोत्याचा विचार करायचा आहे, समाजाचा विचार करायचा, बहुजनांचा विचार करायचा, शाहू फुले आंबेडकरांचा, युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवायचा. त्यांनी 18 पगड 12 बलुतेदारांना एकत्र करून समाजाच्या मध्ये
हिंदवी स्वराज्याची स्थापना केली, हा इतिहास आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. आणि त्याच्यातून पुढे जात जात अचानक 99 साली एक अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झाली की परकीय व्यक्ती आपल्या देशाची पंतप्रधान नसली पाहिजे. वरिष्ठ पवार साहेब, संगमाजी, तारिक अनवर या सगळ्यांनी तशा प्रकारची भूमिका घेतली. मित्रांनो, आम्ही तरुण होतो, आम्ही पण त्या भूमिकेचं समर्थन केलं की आता वडीलधारी सांगतात आपण ऐकलं पाहिजे आणि त्या पद्धतीने ऐकलं. 99 जून मध्ये राष्ट्रवादीची स्थापना झाली आणि लगेचच 99 ऑक्टोबर मध्ये आम्ही विलासरावांच्या बरोबर मंत्रिमंडळामध्ये गेलो. 6 पण महिने झाले नव्हते. कुठे गेला परकीय मुद्दा? परकीय जर सोनिया गांधी परकीय होत्या तर त्या काँग्रेसच्या प्रमुख होत्या. मग त्या प्रमुख असताना त्यांच्याबरोबर कसं जायचा प्रश्न निर्माण झाला. परंतु वरिष्ठांनी सांगितलं, ऐकायचं, ऐकलं. त्याच्यानंतरच्या काळामध्ये देखील अनेक वेगवेगळ्या प्रकारचे प्रसंग आले. मी, दिलीप वळसे पाटील, जयंत पाटील, आर पाटील, सुधीर तटकरे असे सगळी तरुण टीम आम्ही कामं करत होतो. आम्ही कामाला आपापलेली माणसं. आज देखील जुन्नरकरांनो, कोणालाही विचारा, हा अजित पवार तुमच्या समोर बोलतो, सकाळी 6 ला कामाला लागतो, 5 ला उठतो. आणि कुठेही तुम्ही त्या ठिकाणी बघा, माझ्या मीटिंग किती लवकर सुरू होतात, माझ्या वेगवेगळ्या प्रकारे जो आढावा बैठका कशा सुरू होतात, ज्याचा उल्लेख मगाशी दिलीपरावांनी केला. कोरोनामध्ये सगळे घाबरून गेले होते, पण मी एकटा 8:30 वाजता मंत्रालयामध्ये जायचो, मंत्रालय उघडायचो. मंत्रालय बंद झालं तर राज्यात मेसेज काय झाला, लोकांच्या मध्ये सर्वावस्था निर्माण होईल. अधिकारी म्हणतील की मंत्रालयातच कोणी येत नाही, आम्ही का जायचं? आम्ही का गावचा तलाठी म्हणेल, ग्रामसेवक म्हणेल, तहसीलदार म्हणेल, प्रांत म्हणेल, पोलीस खातं पण म्हणेल की हेच लोक येत नाही तर आम्ही का कष्ट घ्यायचे? त्याच्यामुळं जी ती वेळ येईल त्यावेळेस तशा पद्धतीनं धाडसाने निर्णय घ्यायचे असतात आणि स्वतःच्या जीवाची पर्वा न करता आम्ही तशा पद्धतीचे निर्णय घेतले. सातत्याने दर आठवड्याला पुण्यामध्ये येऊन मग त्याच्यामध्ये जम्बो हॉस्पिटल असतील, बाकीच्या सगळ्या गोष्टी आम्ही केल्याशिवाय गत्यंतर नव्हती. माणसाचा जीव वाचवला पाहिजे. अनेक प्रकारचे बदल केले, अनेक प्रकारची औषधं उपलब्ध केली, अनेक प्रकारे त्याच्यामध्ये कुठल्या अडचणी दूर करण्याच्या करता कधी मागं पुढे बघितलं नाही. आणि ह्या पद्धतीनं पुढे जात असताना आपण त्याच्यातनं 2004 साला, हे तर मी आताच सांगितलं, 2004 साली जुन्नरकरांनो शिवसेनेच्या माध्यमातून उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, शिवसेनेच्या माध्यमातून मनोहर जोशी मुख्यमंत्री झाले, काँग्रेसच्या वतीनं आम्ही राजकारणात आल्यावर विलासराव देशमुख मुख्यमंत्री झाले, अशोक चव्हाण झाले, पृथ्वीराज चव्हाण झाले, सुशीलकुमार शिंदे झाले, भारतीय जनता पक्षाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस झाले. परंतु राष्ट्रवादीला मुख्यमंत्री पदाची संधी घेऊन नाही संधी दिली गेली. भुजबळ साहेबांना द्यायला पाहिजे होती, आर पाटलांना द्यायला पाहिजे होती, कुणाला द्यायला पाहिजे होती. कारण शेवटी सरकार कुणाचं असलं तरी मुख्यमंत्री कोण आहे? आज एकनाथराव शिंदे साहेब मुख्यमंत्री आहे. आज शेवटी सरकार कुणाचं? एकनाथराव शिंदे साहेबांचं. मी देवेंद्रजी उपमुख्यमंत्री असल्यामुळे आमची नावं घेतात, परंतु सांगायचं तात्पर्य माझं ते. आणि अशा पद्धतीनं त्या सगळ्या घटना घडत असताना मला काही कळलं नाही. जुन्नरकरांना तुम्ही सांगा, मी अनेक वर्ष तुमच्या जिल्ह्याचा पालकमंत्री आहे. मी कधी कामाच्या बाबतीमध्ये कमी पडलो? मी त्याच्यामध्ये विकासाच्या करता निधी आणायला कमी पडलो? आज 1000 कोटीच्या पेक्षा जास्त निधी आपल्या जिल्ह्याला विकास जिल्हा नियोजन समितीत त्या ठिकाणी आपण आणतो. करोडो रुपयाच्या, आता अतुलने उल्लेख केला, करोड रुपयाची कामं आपण केली. ज्यावेळेस उद्धव ठाकरेंचं सरकार आता जात आहे त्यावेळेस सगळ्यांनी ठरवलं होतं जुन्नरकरांना की बाबा आपण भाजप बरोबर सरकारमध्ये जायचं, शिवसेनेबरोबर सरकारमध्ये गेलेलं चालतं, मग भाजप बरोबर गेलेलं का चालत नाही? वेगवेगळ्या प्रकारे घटना घडतात आणि वरिष्ठांनी निर्णय घेतला होता बरोबर, आम्ही निर्णय घेतला तर मग तो बरोबर नाही असं कसं चालेल? आज महाराष्ट्रामध्ये सांगण्यापासून बांधण्यापर्यंत
पिण्याच्या पाण्याचे प्रश्न असू द्या. आता देखील इथं येत असताना आपण मोठी पिण्याच्या पाण्याची योजना त्याचं भूमिपूजन केलं. 22 गावांना पाणी पुरवठा करणारी बेले प्रादेशिक योजना अतुलने प्रयत्न केला. 100 कोटी, किती कोटीचे? 100 कोटीची योजना. कशाला म्हणतात 100 कोटी? आपल्याला ती कोट घालायचं माहिती आहे. 100 कोटी 22 गावांची योजना. मित्रांनो, येड्या गावाचं काम नाही. आज हे कशामुळे झालं? आज सत्ताधारी पक्षाचा आमदार अतुल बेनके असल्यामुळे झालं. तुम्हाला माहितीये, मध्ये 1 वर्ष सरकारमध्ये आपण नव्हतो. सगळी कामं थांबली, कामांना स्टे दिला गेला, आमदार हतबल झाले. म्हणजे आम्ही कोणत्या तोंडाने मतदारसंघामध्ये जायचं? आपला पाण्याचा प्रश्न आंबेगाव आणि जुन्नरचा तयार झाला. दिलीपराव त्याबद्दल जास्त बोलले नाही, परंतु ते पाणी उद्याच्याला धरण कुकडीची 5 माझ्या जुन्नर तालुक्यात जमीन जुमला घर दार सगळं काही गेलं. ते जुन्नर तालुक्याचं गेलं, गोड धरणामध्ये गेलं, चास खेडमध्ये गेलं, बाबास खेडमध्ये गेलं. आणि ते पाणी देत असताना ज्याच्या उशाशी पाणी आहे त्यांना जर पाणी मिळणार नसेल, मलाही कळतं. मी पण सरकारमध्ये तेल पासून हेड पर्यंत, हेड पासून तेल पर्यंत पाणी मिळालं पाहिजे. परंतु जर ह्यांचं पाणीच कुणी काढून घ्यायला लागलं तर आमदारांनी काय बघत बसायचं? त्याच्याकरता यांची बटणं दाबली. यांची बटणं म्हणजे घड्याळाचं बटण. हे अशा पद्धतीचं राजकारण. मित्रांनो, ते पाणी देखील तुम्हाला दिलेलं तुमचं पाणी हे टिकवण्याच्या करता अतुलनी तो निर्णय घेतला. आंबेगावकरांचं पाणी टिकवण्याच्या करता दिलीपरावांनी निर्णय घेतला. खालच्याही तालुक्यांना काही आपण उपाशी ठेवलं नाही, त्यांची पण व्यवस्था केली. आता आपण बंद पाईपलाईन बंद पाणी देण्याचा निर्णय घेतला. आजच चिल्लेवाडी बंदिस्त पाईपलाईन प्रकल्पाचा टप्पा 1 आणि टप्पा क्रमांक 2 कामाचं भूमिपूजन आम्ही केलं. 39 किलोमीटर ना, 39 किलोमीटर बंद पाईपलाईन बंद पाणी रब्बीला आणि खरीपाला. त्या भागाचा फायदा होणार नाही. किती दिवस वल्लभचंद बेनके असल्यापासून ते म्हणजे आमदार होते तेव्हा सांगायचे आधी ते झालं पाहिजे, झालं पाहिजे. एखादं काम करायला बराच अडचण येते, त्रास होतो, परंतु तशा पद्धतीनं आपण ती कामं करण्याच्या करता शेवटपर्यंत त्या ठिकाणी प्रयत्न केला. आणि त्याच्यातून हे पाणी आता त्याला सुधारित प्रशासकीय मान्यता पाहिजे होती. ती सुधारित प्रशासकीय मान्यता मिळवून देण्याचं काम सतत माझ्याकडं अतुल यायचं. त्याच्यामध्ये अतुलनी सांगितलं की दादा, शिवनेरीचा विकास तुम्ही पालकमंत्री असताना वल्लभचंद बेनकेंनी आग्रह केला आणि 85 कोटी रुपयाचा पहिला कार्यक्रम आपण हातामध्ये घेतला. त्याच्यावेळेस स्वर्गीय विलासराव देशमुख मुख्यमंत्री होते. मी शिवनेरी किल्ल्याचा विकास आराखडा तयार केला. बेनके साहेबांनी त्याच्यामध्ये काही सूचना केल्या आणि ते करत असताना त्यांच्या संकल्पनेतनं ज्या ज्या गोष्टी होत्या त्या आज आपण शिवनेरी किल्ल्यावर विकास होत असताना आपल्याला पाहायला मिळतात. पण अशा प्रकारच्या किल्ल्यावर काम करत असताना पुरातत्व विभाग हा केंद्राशी आणि राज्याशी संबंधित असतो. त्यांच्या करानेच काम करावं लागतं. त्याच्यामुळे कामाला वेळ लागतो. आज रायगड जिथं महाराजांची राजधानी होती त्या रायगडचा देखील विकास आपण करतोय. 100 कोटी रुपये द्यायची आमची तयारी आहे. परंतु जुनं हेरिटेज अशा पद्धतीचं काम ते करायला थोडासा तशा पद्धतीची घडाली, तशा प्रकारचा दगड, तशा प्रकारचा चुना वापरणं ते अलीकडे सिमेंट वापरून करता येत नाही आणि त्यामुळे कामाला वेळ लागतो. कदाचित पत्रकार मित्रांनाही वाटेल की बाबा का काम होत नाही. अशा प्रकारच्या इमारती खालच्या लवकर होतात, परंतु हेरिटेज ज्या वस्तू असतात, पुरातन विभागाच्या मार्फत काम करणाऱ्या ज्या वस्तू असतात त्याला त्या ठिकाणी वेळ लागतो. आता तिथं आज मी राज्याचा अर्थमंत्री तुमच्यामुळे त्याच्यामुळे या कामाला कुठल्याही प्रकारचा निधी मी कमी पडून देत नाही. मी त्याच्यामध्ये आता उद्याच्या 19 फेब्रुवारीला पण एकनाथराव शिंदे, मी देवेंद्र फडणवीस आम्ही सगळे तिथं येणार. तिथं नतमस्तक होणार महाराजांच्या समोर आणि त्याच्यातून आणखी पुढं
महाराष्ट्राला कसं देता येईल याबद्दलचा प्रयत्न करणार। त्याचबरोबर पिंपळगाव जोगा कालवा, शिलेवाडी बंद पाईपलाईन ही देखील कामं, त्याच्यामध्ये जलसंपदा खात्याचा मंत्री असताना वल्लभशेठ बेनके साहेब यायचे, त्यांचा स्वभाव पण कडक, बोलायलाही बेनके साहेब कडक। ठीक आहे, कुणाला कुठला आजार आणि कधी ग्रासला जाईल हे आपल्याला सांगता येत नाही, काळाच्या नियतीच्या पुढे काही आपल्याला बोलता येत नाही। शेवटी आपण काळजी घेणं एवढंच आपल्या हातामध्ये असतं, ते काळजी बेनके कुटुंबीय घेत आहे, सगळे आपण लक्ष ठेवून तिथं आहोत। परंतु मी बेनके साहेबांनी मला सांगितलं, मी तालुक्याला शब्द दिलेला आहे आणि पिंपळगाव जोगा कालवा जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत मी सत्कार स्वीकारणार नाही आणि निवडणुकीलाही उभं राहणार नाही। वल्लभशेठ बेनकेंनी ज्यावेळेस मला ही गोष्ट सांगितली त्यावेळेस मी जलसंपदाचा मंत्री होतो, शासनाकडे कालवा पूर्ण करण्याच्या करता पुरेसे पैसे नव्हते, परंतु मी तुमच्यासाठी त्याचा मार्ग काढला आणि 2009ला वल्लभशेठ बेनके पुढं उभं राहण्याच्या आधी तो कालवा पूर्ण केला। असे अनेक सिंचनाचे प्रकल्प नुसते आपण जुन्नर तालुक्यामध्ये पूर्ण केले नाही तर राज्यामध्ये पूर्ण करण्याचा प्रयत्न केला आणि महाराष्ट्रातल्या गायला पाणी देण्याचं काम, बळीराजाला समाधानी करण्याचं काम आपण त्या ठिकाणी केलं। राजकारणात गैरसमजुतीतून काही हेतू पुरस्कार आरोप त्या ठिकाणी केले जातात। माझ्यावर पण 70,000 कोटीचा आरोप केला, तोपर्यंत त्या डिपार्टमेंटने पैसे खर्च केले होते महाराष्ट्राची निर्मिती झाल्यापासून 45,000 कोटी, ते 60 ला निर्मिती झाल्यापासून 45,000 कोटी आणि माझ्यावर घालत 70,000 कोटी। मी आता बरेच जण माझ्या ओळखीचे मी म्हणलं काय, म्हणले नाही तुम्ही लय जोरात चालला होता, म्हणलं आता यांना कुठेतरी अडवायचं म्हणून मोठा आरोप करायचा ठरवलं। अशा पद्धतीनं कुणाची तरी बदनामी करण्याचं काम त्या ठिकाणी केलं जातं। परंतु मित्रांनो, एकंदरीतच शिलेवाडी असेल किंवा तिथली पाईपलाईन असेल, 2009 साली काम त्या ठिकाणी सुरू झालं, ते काम आता रखडलेलं होतं। तिसरी सुधारित प्रशासकीय मान्यता काढायची आणि सारखा आतुरने आलं की दादा माझ्या शिलेवाडीच्या त्या तिसऱ्या सुप्रमाचं काय झालं। मी तमाम जुन्नर तालुक्यातल्या लोकांना शब्द दिलेला आहे, तो तुम्ही पूर्ण करा दादा। आम्ही महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये त्या ठिकाणी होतो आणि त्याच्यातनं विषय आणण्याचा प्रयत्न केला, परंतु कधी कधी काही जण सहीच करायचे नाही। परंतु आता मात्र आम्ही तो विषय निकाली काढला। देवेंद्र फडणवीसांनी लगेचच त्याची सुधारित प्रशासकीय मान्यता दिली आणि राज्याचा अर्थमंत्री म्हणून मला तिथं पैसे पण देता आले आणि त्याच्यानंतर टेंडर झालं आणि त्याचं भूमिपूजन आज जुन्नरकरांच्या साक्षीनं आपण त्या ठिकाणी करू शकलो। ही पण गोष्ट आपण सगळ्यांनी लक्षामध्ये घ्या। मित्रांनो, हे सत्तेशिवाय होत नाही। जर आपण सरकारमध्ये नसतो तर हे काम होऊ शकलं असतं का? नसतं। 22 पिढ्याच्या पाण्याची योजनेचं गावांचं 100 कोटीचं काम होऊ शकलं असतं का? नसतं। वडजूडचा सिंचन योजना त्याचाही सर्वे झालाय, ड्रॉइंग एस्टिमेट तयार झाले, त्याच्यामध्ये 35.5 कोटी रुपये आपण मंजूर केले। काही तांत्रिक अडचणीमुळे प्रभा राहिलेली। मी आजच्या पिंपळवंडीच्या सभेमध्ये तुम्हाला सांगतो, येत्या काही दिवसात मी अतुलच्या आग्रहाखातर, तुमच्या आग्रहाखातर त्याच्यातून मार्ग काढून ते पण मी पूर्ण करून देणार, हा माझा तुम्हाला शब्द आहे। त्याच्यामध्ये मी मागाशी सांगितलं मी शेतकरी आहे। आज शेतकऱ्यांच्या समोर अनेक प्रश्न आहेत। आम्ही 1 रुपयामध्ये पीक विमा तुमचा उतरवला, बाकीचे पैसे सगळे सरकार भरत आहे। आम्ही त्याच्यामध्ये नरेंद्र मोदी साहेबांनी 6,000 रुपये वर्षाला शेतकऱ्यांच्या अकाउंटला द्यायचं ठरवलं, डीबीटीला 500 रुपये महिना। एकनाथ शिंदेनी पण मुख्यमंत्री झाल्यानंतर तो निर्णय घेतला, त्यांनी 6,000 म्हणजे वर्षाला 12,000 रुपये। 1 कोटीपेक्षा जास्त शेतकरी आहेत, त्या सगळ्यांना 12,000 रुपये वर्षाला त्यांच्या अकाउंटला मिळतात। आज माझा जुन्नर तालुका शेतीप्रधान आहे। शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय आपण सरकारमध्ये असताना घेतले पाहिजे। कांद्याचा प्रश्न हा आपल्या सगळ्यांच्या समोर आवासून उभा आहे। परवा देखील मी सोलापूरला आणि नाशिकला पंतप्रधानांच्या बरोबर होतो, त्यावेळेस मी त्यांना सांगितलं, एकनाथ सांगितलं, देवेंद्रजींनी सांगितलं, जे आमच्या हातात आहे ते आम्ही करतो। मागे कांद्याला 350 रुपये क्विंटलला आपण मदत त्या ठिकाणी दिली। आजच्या दुधाचा धंदा अडचणीत आला। भगवानराव पासरकर दूध संघाचे चेअरमन इथं बसले,
त्याच्या संदर्भामध्ये जी काही अडचण आमच्या खिलारी इथं बसलेले त्यामध्ये आमच्या लक्षात आलं की दुधाला 5 रुपये अनुदान आम्ही पुणे जिल्हा दूध संघाला सांगितलं, भगवानराव तुमच्या हातात दिलं जाणार नाही. बारामती दूध संघाला सांगितलं तुम्हाला नाही, तुम्ही आम्हाला यादी द्या, जुन्नर तालुक्याची यादी द्या, अमक्या पिंपळवडीच्या शेतकऱ्यांचं इतकं लिटर दूध येतं. आता कॉम्प्युटरायझेशन झालेलं आहे, त्यांनी याद्या दिल्या. आता शेतकऱ्यांच्या अकाउंटला तुमचं जर 10 लिटर दूध जात असेल तर 10 गुणिले 5 50 रुपये तुमच्या अकाउंटला रोज त्या ठिकाणी येणार. अशा पद्धतीने आपण करोडो रुपयाचा जबाबदारी सरकारने घेतली. का? दूध उत्पादक शेतकरी जगला पाहिजे, त्याच्यामध्ये त्याला मदत झाली पाहिजे. त्याच्याच बरोबर आता मला मगाशी सांगण्यात आलं, जेव्हा मी महादेवरावांच्या घरी गेलो होतो की दादा आम्हाला माझ्याकडे निवेदन देखील आहे. त्यांनी सगळ्यांनी तिथल्या द्राक्ष बागायतदार लोकांनी निवेदन दिलं की आम्हाला काही करा, परंतु आमच्या करता तुम्ही मार्ग काढा. आणि जसं संत्र्याला तुम्ही ह्याच्यामध्ये बांगलादेशला जाणारा संत्रा याला तुम्ही शुल्क आणि फ्रेट सबसिडी दिली, तशा पद्धतीनं बांगलादेशला द्राक्ष जातात. आपल्या जुन्नरची द्राक्ष तिथं भरलेली ती बांगलादेशला जातात, परंतु बांगलादेशनी खूप मोठ्या प्रमाणात शुल्क आकारलेलं आहे. आणि ते आता बांगलादेशने द्राक्षावरचं आयात शुल्क 106 रुपये प्रति किलो केलं. शेतकऱ्याला मिळणार किती? 106 रुपये किलो शुल्क त्यांच्या देशात माल द्यायचा म्हणून. त्याच्याकरता संत्र्याला मी साधारण जे काही शुल्क लावलं होतं त्याच्यात 50% सवलत दिली आणि बाकीचं अनुदान दिलं. तशा प्रकारे आम्हाला आता द्राक्षवाल्यांच्या करता पण हा निर्णय घ्यावा लागेल. संत्र्याकरता आम्ही घेतला, दूध उत्पादक शेतकऱ्यांकरता घेतला. मधल्या काळामध्ये ऊस उत्पादक शेतकरी अडचणीत आला होता, त्यांचा इन्कम टॅक्स कारखान्याला आले 9,500 कोटी रुपये इन्कम टॅक्स आले सगळ्यांचे मिळून. आम्ही चारच्याकडे जाऊन तो माफ करून घेतला. आता एफआरपी पेक्षा जास्त जर दिला तर इन्कम टॅक्स नाही. माझ्या भागामध्ये माझ्या माळेगाव सोमेश्वरचा दर निघत होता 2850 का 2950, आम्ही दिला एकीकडे 3350 कुठं सोमेश्वरला आणि माळेगावला दिला 3400 रुपये. शेवटी संस्था चालल्या पाहिजे, शेतकऱ्याला 2 पैसे मिळाले पाहिजे. मित्रांनो, मी आज जबाबदारीने सांगतो, जर अमित शहानी नरेंद्र मोदी साहेबांनी त्याच्यामध्ये निर्णय ठामपणे घेतला नसता तर वरचे पैशाला इन्कम टॅक्स बसला असता, एफआरपी पेक्षा जास्त असणार. हे आपलं काम झालं, जे झालं ते सांगितलं पाहिजे. आज 10 वर्ष आता नरेंद्र मोदी पंतप्रधान होऊन होती. आज वेगवेगळ्या ठिकाणी ज्या पद्धतीने कामं झाली, रेल्वेची कामं, आज तुमचं मी पुणे नाशिक हे रेल्वेचं काम हातामध्ये घेतले, जमीन ऍक्वायर करायला सुरुवात केली, वेगवेगळी नॅशनल हायवेची कामं चालली, मोठे मोठे फ्लायओव्हर चाललेले, समृद्धी महामार्ग तो त्या ठिकाणी तयार झाला 45,000 कोटीचा. त्याच्यात आता थोडीशी वाढ होईल, कदाचित तो 55,000 कोटी पर्यंत जाईल. परवा गावाशेवर ते शिवडी, आपल्याला जर साऊथ मुंबईमध्ये जायचं म्हटलं तर अर्धा तास आपले वाचायला लागला. आता खंडाळा घाटातला तो बोगदा तयार झाला की अजून अर्धा तास वाचेल. कशा करता आपण करतो? पुढच्या पिढीचं बरं होण्याकरता, त्याच्यामध्ये वेळेची बचत होण्याकरता, इंधनाची बचत होण्याच्या करता या सगळ्या गोष्टी आपण करतोय. मित्रांनो, याच्याकरता करोडो, आज पुण्याचा रिंग रोड 17-18 हजार कोटीचा रिंग रोड आहे. आज माझा जुन्नरचा, आंबेगावचा, खेडचा माणूसच्या वेळेस पुण्यामध्ये यायचा प्रयत्न करतोय. पिंपरी चिंचवडमधून पुण्याला जायला कितीतरी तास लागतात. तो वेळ वाचला पाहिजे. तो एक रिंग रोड झाला, अजून एक रिंग रोड रस्ते विकास महामंडळात PMRD आपण करणार, ते केल्याशिवाय गत्यंतर नाही. मित्रांनो, आमच्यामध्ये धमक आहे, आमच्या ताकद आहे करण्याची. मी नुसता असा वरवर बोलणारा कार्यकर्ता नाहीये. आज माझ्या भागातील लोक 1,65,000 मतांनी मला निवडून देतात. काम करतो म्हणून लोक निवडून देतात.
त्याच्या संदर्भामध्ये तसा विकास 13च्या 13 तालुक्यामध्ये झाला पाहिजे, माझ्या जुन्नरमध्ये झाला पाहिजे. अतुल बेनकेची जी मागणी आहे ती पूर्ण करता आली पाहिजे. वल्लभ बेनकेंचं जे स्वप्न आहे ते आपल्याला पूर्ण करता आलं पाहिजे. आणि त्याच्यामुळं त्या कायद्याच्याही संदर्भामध्ये मी सांगितल्यानंतर त्यांनी सांगितलं की एकदा या, आपण त्याच्यात काही मार्ग काढू. मी म्हटलं की उत्पादकाला परवडलं पाहिजे. मला समजतंय जो ग्राहक आहे, माझा कांदा उत्पादक शेतकरी कुठे, तो माझ्या पुणे जिल्ह्यात आहे, तो माझ्या नाशिक जिल्ह्यामध्ये, तो माझ्या नगर जिल्ह्यामध्ये, या 3 जिल्ह्यातच जास्त शेतकरी कांदा पिकवतात. पण बाकीकडे कांदा खाणारे देखील मोठ्या प्रमाणात त्यांचा ज्यावेळेस विचार केला जातो त्यावेळेस पिकवणाऱ्याला येणारा खर्च आणि त्याचं कुटुंब चालण्याच्या करता, त्याचा प्रपंच चालण्याच्या करता त्याला काही लागणारा नफा हा पण त्या ठिकाणी मिळाला पाहिजे. आणि त्याच्यामुळं याची सगळीची कल्पना आम्हाला असल्यामुळं मी त्याच्यामध्ये लक्ष त्या ठिकाणी घातलेलं आहे. आणि मी लवकरच त्याच्यातनं मार्ग आपले आमदार असतील, बाकीचे सगळे सहकारी, एकनाथरावांच्या मनात आहे, देवेंद्रजींच्या पण मनात आहे. देवेंद्रजी फडणवीसांनी कॉमर्स मिनिस्टर पियुष गोयल त्यांच्याबरोबर सह्याद्रीला मीटिंग पण घेतली. त्यांनी त्यांच्याबद्दलची काही अडचण सांगितली, परंतु त्याच्यातून मार्ग काढण्याच्या करता नक्की आम्ही त्या ठिकाणी प्रयत्न करू. द्राक्षावर पण तशाच पद्धतीनं बांगलादेशने त्यांची इम्पोर्ट ड्युटी वाढवलेली आहे. त्याच्यामध्ये जसं संत्र्याला सरकारने विशेष अनुदान दिलं, त्याच प्रकारे बांगलादेशला जेवढी द्राक्ष जातील तेवढ्या पुरतं अनुदान आम्ही त्या देण्याचा विचार करतोय. सगळ्याला नाही, बांगलादेशमध्ये टॅक्स आहे म्हणून बांगलादेश मध्ये जाणाऱ्या द्राक्षाला हे पण आपण लक्षामध्ये घ्या. मधल्या काळात कुकडीचं नियोजन ज्याचा उल्लेख अतुलनी आणि दिलीपरावांनी केला, डिंबा बोगदा, त्याही बद्दल बरंच वेगवेगळ्या प्रकारचं राजकारण झालं, वेगवेगळ्या प्रकारचे सर्वे झाले. प्रत्येक जण आपापल्या परीने मागणी करत असतो. जरूर माझ्या नगर जिल्ह्यातल्या कर्जत, पारनेर, श्रीगोंदा, सोलापूर जिल्ह्यातल्या करमळा किंवा माझ्या पुणे जिल्ह्यातली जुन्नर, आंबेगाव, शिरूर या सगळ्या भागाला पाणी मिळालं पाहिजे. ज्यावेळेस एखादं धरण होतं त्यावेळेस धरणाचं नियोजन करून पाण्याचं नियोजन होत असतं. आणि त्याच्यामुळं हे करत असताना कुठंतरी कुणाच्या तरी प्रेशर खाली कुणाच्या तरी तोंडात घातलेला घास काढायचा आणि दुसऱ्याला द्यायचा. आता काही लोकांचं म्हणणं आहे की त्याच्यामधनं बोगदा काढायचा. जरूर ओव्हरफ्लोच्या पाण्याच्या संदर्भातला बोगदा काढला पाहिजे. त्याच्यामध्ये पाणी न्यायचं असेल त्यांना पाणी द्या, परंतु ते पाणी देत असताना जिथं धरण आहे त्यांनाही उपाशी ठेवता कामा नये. त्याच्यामध्ये हा अन्याय माझ्या जुन्नर, आंबेगाव तालुक्यावर होऊ नये अशा पद्धतीचा दिलीपराव वळसे पाटील आणि अतुल बेनके आणि त्यांच्या सगळ्या सहकार्यांचा प्रयत्न आहे. खालच्या लोकांना पाणी मिळालं पाहिजे, त्याचं व्यवस्थित नियोजन झालं पाहिजे. हा 30-40 वर्षाचा जुना प्रकल्प आहे. आता जुन्नरकरांना आम्ही काय ठरवलंय, जुने जे प्रकल्प आहे, हिरा डावा कालवा, उजवा कालवा, आपला कुकडीचे कालवे, आपले निवड पोपटराव गावडे काय 4 कमांच्या बद्दल पोपटराव माझ्या मागे नेहमी लागायचे, परंतु तो 72च्या दुष्काळात झालेला कालवा आहे, सगळं पाजतो. त्याच्याकरता 14,000 कोटी रुपये लाईनच्या करता आम्ही मंजूर केले. किती? 14,000 कोटी लाईनच्या करता. त्याच्यातनं आपण हे आपले पण कालवे त्याच्यात लाईनिंग करणार आहे, 4 कमांना लाईनिंग करणार आहे. जिथं जुने कालवे, जिथं आता ते कालवे थोडेसे फुल कॅपॅसिटीनं चालत नाही, तिथं झाडं झुडपं उगवली, जिथं गाळ झाला त्याही बद्दलचं आपण काम त्या ठिकाणी करतोय. आणि त्याच्यातनं सत्तेमध्ये असल्यामुळे हे काम आपल्याला पूर्ण करता येत आहे. आणि नळावणे पठारावर देखील आपल्याला पाणी द्यायचंय. कोपरे मांडवे यांचा बंधारा देखील आपल्याला करायचा आहे. फेजल नियोजन आणि 4थी सुप्रमात ही पण आपल्याला कुकडीच्या बाबतीमध्ये करायची. आणि ह्या करता देखील माझ्या बैठका चाललेल्या आहेत. आणि अतुल आणि दिलीपराव त्याच्या पाठीशी आहेत. आपल्याला शेतीसाठी दिवसा वीज त्याकरता करोडो रुपये आम्ही सोलर, आता इथं आपल्या या पतसंस्थेने बघा सगळे कांदे लावले. मगाशी चेअरमननी सांगताना सांगितलं, आता जेवढी वीज त्यांना लागते ती सगळी त्याच्यातून तयार होती, त्यापेक्षा जास्त शिल्लक राहते. शिल्लक राहिलेली शासनाला जाते. तशा पद्धतीनं आपण उपसा सिंचन योजना
सरकारच्या टेंभूर, ताकारी, म्हैसाळ, उरमोडी, जे काटापूर, जनाई, शिरसाई, पुरंदर, विष्णुपुरी या आपण त्याच्यामध्ये घेतोय. मी कलेक्टरला सांगितलं त्याच्याकरता बॅरन लँड गायरान या आम्हाला द्या. 1 मेगावॉट वीज तयार करण्याच्या करता त्याच्यात आपल्याला साधारण 4 एकर जागा त्या ठिकाणी लागते. त्यामध्ये एवढी मोठी जागा लागते याचा विचार आपण केला पाहिजे. शेवटी तिथं झाडं नसली पाहिजे. इथं 100 वर्षापूर्वीची जुनी झाडं आहेत. अशा ठिकाणी नाही जिथं बॅरेज लँड आहे तिथं त्या प्रकारे आपण काम हातामध्ये घेतलंय आणि त्याच्यातून आपण शेतीला दिवसा वीज देण्याच्या करता देखील निर्णय करतोय. आणि त्याच्यातून मधल्या काळात तुम्हाला माहिती असेल आपले दिलीप वळसे पाटील साहेब ऊर्जा मंत्री असताना वल्लभशेठ बेनकेंनी आग्रह केलेला होता की पिंपळवंडीला त्याच्यामध्ये आपल्याला सबस्टेशन झालं पाहिजे. माझ्या मागच्याच बाजूला सबस्टेशन आहे ते आपण मंजूर केलं. भविष्यात देखील आपल्या तालुक्याला सबस्टेशन लागणार. नियमित दाबाने माझ्या शेतकऱ्यांना, माझ्या व्यापाऱ्यांना, माझ्या छोट्या छोट्या मोलमजुरी करणाऱ्या लोकांना सगळ्यांना वीज लागते. त्याकरता सबस्टेशन पाहिजे, लोड घेणारे ट्रान्सफॉर्मर पाहिजे. ते करायचं झालं तर सरकारमध्ये आपण असलं पाहिजे. म्हणून आपण सरकारमध्ये त्या ठिकाणी गेलो. मित्रांनो, एकंदरीतच माझ्या ग्रामीण भागात विशेषतः जुन्नरकरांना असेल किंवा महाराष्ट्राला वीज कशी देता येते. बिबट सफारी बद्दल तर बरंच सांगितलं गेलं. मध्ये तर काही मी सांगितलं ते बिबट सफारी बारामतीला नेली. कशाची बारामतीला नेली? ती जुन्नरलाच होती. मी अतुलला सांगितलं बाबा जुन्नरलाच आहे. आता बिबट्याचं फरक झालं. ते काही काही जण त्याला वाघच म्हणतात. वाघाला मला निवेदन दिलंय. मित्रांनो, त्याबद्दल मी स्वतः यंदाच्या आता फेब्रुवारीमध्ये मला व्होटर अकाउंट सादर करायचंय. त्यावेळेस पिंजरे कमी पडतात. मी अनेक प्रकारचे आता नवीन पिंजरे त्या ठिकाणी घेऊन तुम्हाला बिबट्याचा जो त्रास होतोय तो त्रास कमी करण्याच्या करता जी खबरदारी, जी काळजी, जे निर्णय, जे धोरण, जे काही करावं लागेल ते त्या ठिकाणी केलं जाईल. आपण त्याबद्दल काळजी करू नका. परंतु आपण पण रात्री अपरात्री का कुठं फिरायला जाता? जरा घरी झोपा ना. त्याच्यामध्ये पाणी भरलं तर पाणी त्याच्यात दिवसा पण येतात असं मला सांगितलं. ते त्याच्यात मी गमतीनं बोललो, ते सिरियसली घेऊ नका. त्या संदर्भामध्ये कधी कधी आपल्याला रात्रपाळी असेल कारखान्यावर किंवा कुठे ड्युटी असेल तर जावं लागतं. शेवटी माणूस कुठलं काम करतो त्याच्यावर बरंच काही अवलंबून असतं. तर त्याकरता दिवसा असू द्या किंवा रात्री असू द्या माझ्या समाजाचं संरक्षण करणं, त्यांना सुरक्षिततेच्या दृष्टीनं आधार देणं, मदत करणं हे सरकार म्हणून आम्हा लोकांचं काम आहे. आणि त्याकरता वन विभागाला बोलून काय काय करावं लागेल. ते बिबट सफारीच्या संदर्भामध्ये तर मागं मी पालकमंत्री असताना DPR करायला 1.5 कोटी रुपये मला अतुलने मागितले होते, ते दिले. आता नंतर आम्ही 80 कोटीला बजेटला त्याला मान्यता दिलेली आहे. 24 कोटी रुपये त्याच्यात मंजूर झालेले. ते बिबट सफारी ज्यांना कुणाला आतमध्ये सफारी करायची, बिबटे बघायचे, तुम्ही बघताय की इथं आपल्या इथे केंद्र आहे, तिथं बरेच बिबटे पकडलेले. अशा पद्धतीनं ते करू. आणि त्याच्यात काही तर सांगितलं की दादा बिबटे पकडा आणि त्यांना असं इंजेक्शन द्या की ते नपुसक झाले पाहिजे. हे काय मला निवेदन दिलं आणि म्हणले आता बिबटे पकडायचे आणि त्यांना इंजेक्शन द्यायचं. आणि मोठ्या तेच नसत मागील आठवड्यात दिवसात 4 ठिकाणी बिबट्याने हल्ला केला. वन विभाग बिबटे पकडण्याला पिंजरे उपलब्ध करून देत नाही. ते पिंजरे मी उपलब्ध करून देईन तसे आदेश देतो. त्यांची नसबंदी करण्यात यावी. तसंच बिबट्यापासून संरक्षण करण्याच्या करता 3 फेज ज्या गोष्टी आपल्या हातातल्या आहेत त्या आपण करू. परंतु तुम्हाला माहिती का 75ला आणीबाणी होती. आम्ही हायस्कूलमध्ये होतो. पोपटराव गावडे त्यावेळेस एक प्रमुख नेते म्हणून जिल्हा परिषदेचं काम करत होते. त्यावेळेस नसबंदी केली तर सरकार पडलं हो ना. बिबट्याची नसबंदी मित्रांनो गमतीचा भाग जाऊ द्या. पण या संदर्भात जे काही करता येणं शक्य असेल
ज्या भागामध्ये जगात जिथं अशा प्रकारचे बिबटे जास्त झाल्यावर तिथल्या लोकांनी, तिथल्या सरकारने, तिथल्या राज्यांनी काय केलं ते सगळं बघून अजूनही तुमच्याकडे वेगळी काही कल्पना असेल तर ती पण सांगा. त्या प्रकारे आम्ही जरूर त्याच्यामध्ये लक्ष घालून, मार्ग काढून. त्याच्यामध्ये शिवजयंती 19 तारखेला शिवजयंती असते. शिवजयंती पण आपल्याला मोठ्या प्रमाणावर साजरी करण्याचं आपण ठरवलेलं आहे. अतुल मध्ये माझ्याकडे आलेला होता. त्याच दिवशी मी मीटिंग लावली मुंबईमध्ये आणि सगळे अधिकारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगवर घेतले. आणि पर्यटन विभाग, त्याच्यामध्ये महसूल विभाग, त्याच्यामध्ये बाकीचे सगळे पोलीस विभाग, सगळ्यांना त्या मीटिंग मध्ये बसवलं. आणि ते कलेक्टरला कधी मीटिंग घेणार? उद्याच्या 29ला. कलेक्टरला म्हणलं तुम्ही उद्याच्या 29ला मीटिंग घ्या, लोकप्रतिनिधींना बोलवा आणि त्याच्यामध्ये जुन्नरकरांच्या मनातलं जे काही शिवजयंती साजरी करण्याची संकल्पना आहे त्या सगळ्या आम्ही त्याच्यामध्ये घेण्याचा प्रयत्न करतोय. काही कोटी रुपये खर्च करावे लागले तरी शासनाच्या पर्यटन विभागाच्या माध्यमातून यंदाची शिवजयंती अत्यंत उत्साहाने जोरदार साजरी करण्याचं आम्ही ठरवलेलं आहे. जुन्नरचं नाव या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मभूमीचं नाव पूर्ण दूरपर्यंत त्या ठिकाणी पोहोचवलं पाहिजे अशा पद्धतीचा तो कार्यक्रम आहे. तुम्ही पण जसा उद्याच्या कालच्या 22 तारखेला श्रीरामनवमीचा कार्यक्रम उत्साहाने साजरा केला गेला आणि सगळं वातावरण श्रीराममय झालेलं होतं, तशा पद्धतीनं आपल्याला 19 तारखेला त्या परिसरामध्ये काम करायचंय आणि त्याकरता लागणारा निधी हे देण्याचं काम सरकारकडनं एकनाथरावनी, देवेंद्रजी निश्चितपणे त्या ठिकाणी करू अशा प्रकारचं ग्वाही देखील मी आपल्या सर्व सहकारी मित्रांना या निमित्तानं देतो. मित्रांनो, इतर अनेक प्रश्न आहेत. वेगवेगळ्या पद्धतीने काही जण भावनिक करण्याचा प्रयत्न करतात. मित्रांनो, भावनिक करून आपल्या रोजीरोटीचा प्रश्न सुटणार नाही. तुम्हाला मी सांगतो की आज ज्या तर्फेने आम्ही काम करतोय तशा पद्धतीनं कुणी त्याच्यात आम्हाला आमची बरोबरी करू शकणार नाही. आमचा वरिष्ठांच्या बद्दल आदर आहे, मान सन्मान आहे. तुम्ही इतके दिवस इतरांना त्या ठिकाणी संधी दिली. यशवंतराव चव्हाण साहेबांना दिली, वसंतदादांना दिली, वसंतराव नाईकांना दिली, पवार साहेबांना दिली. आता आम्ही करतोय ना. आम्ही कुठं कमी पडलो का? आम्ही गेले 20-25 वर्ष या आपल्या जिल्ह्यातल्या शिक्षण संस्था चालवतोय, चांगल्या चालवतोय. पीडीसीसी बँक आज राज्यातली महत्वाची बँक आहे. पुणे जिल्हा दूध संघ चांगला चालवतो. त्याच्यामध्ये कुठल्याही इतर संस्था त्याही आम्ही चांगल्या चालवतो. त्याच्यामध्ये कुठं आम्ही कमी पडलो तर सांगा की अजित पवार तुम्ही इथं कमी पडला. आज प्रशासनावर आमची पकड आहे. अधिकारी आम्ही सांगितलेलं ऐकतात. आम्ही वेळीवाकडी काम अधिकाऱ्यांना सांगत नाही. वारकरी संप्रदायाने जे सांगितलं आम्ही निर्व्यसनीय. आम्ही त्याच्यामध्ये कुणी आपल्याला त्याच्याबद्दल दाखवावं कधी कशालाही आम्ही त्याच्यामध्ये स्पर्श केलेला नाही. आम्हाला जे काही पुणे जिल्ह्याने आशीर्वाद दिले, भरभक्कम पाठिंबा दिलाय, प्रेम दिलंय, ते सगळं जे काही आम्हाला मिळतं त्याच्यातनं जिल्ह्याचा सर्वांगीण विकास, जिल्ह्याचं होणं झालं पाहिजे. माझा तरुणी त्याच्यातनं ताट बांधणी पुढे त्या ठिकाणी निघाला पाहिजे. त्याचे स्वप्न त्याला पूर्ण करता आलं पाहिजे. अशा पद्धतीनं आमचा सगळ्यांचा प्रयत्न चाललेला आहे. आणि तो प्रयत्न करत असताना सगळे प्रफुल्ल पटेल असतील, सुनील तटकरे असतील, छगन भुजबळ असतील, हसन मुश्रीफ असतील, धनंजय मुंडे असतील, कितीतरी मी लोकांची नावं घेईन. तुम्ही विचार करा, जवळपास 53 आमदारांपैकी 43 आमदार माझ्या बरोबर येतात. आम्ही सगळेजण एकत्र निर्णय घेतो. मग 43 लोकांचं बरोबर नाही. आज त्याच्याबद्दल देशामध्ये तुम्ही मला सांगा, जुन्नरकरांनो, नरेंद्र मोदी साहेबांच्या समोर कोण पर्याय? ममता बॅनर्जी आताच म्हणली मी माझा स्वतंत्र लढा. ती मध्ये म्हणत होती सगळे आम्ही एक झालं. ममता बॅनर्जीनं सांगून टाकलं मी माझी स्वतंत्र लढा. तिकडं मान पंजाबचे मुख्यमंत्री त्यांनी सांगितलं माझा पक्ष मी वेगळं लढणार. मित्रांनो, अशा पद्धतीनं देश चालवता येणार.
नरेंद्र मोदींना पर्याय मला सांगायला ना हा चित्र देतात. आज देशाच्या 140 कोटीचा कारभार नाना रंगाचे नाना रंगाचे नाना जातीचे नाना धर्माचे लोक आपण राहतोय. आज माझ्या जुन्नरमध्ये देखील सगळे बांधव आपण एकोप्याने जातीय सलोखा करून राहतोय. माझ्या मुस्लिम बांधवांचे पण प्रश्न सुटले पाहिजे. कालच्या पुरवणी मागणीमध्ये त्याला त्या विभागाला मी निधी दिला, त्याच्यात कामं सुरू झाली. मी फक्त पोपट्यासारखा बोलत नाही, मी ते करून पण दाखवतो. तेवढी धमक आणि ताकद आपल्यामध्ये. त्याच्यावर माझी काही जण म्हणतात कसं तुम्ही इकडं ही तिकडं, कामाशी बसलं ना, तुझं काम कुणाकडनं होणार आहे. आज देशामध्ये मोदी साहेबांचं तिसऱ्यांदा सरकार येणार. ते आल्यानंतर मोदी साहेबांकडूनच काम आपल्याला करावे लागणार. राज्यामध्ये तुम्ही सगळ्यांनी आशीर्वाद दिले तर आम्ही पुन्हा येऊ. पुन्हा आल्यानंतर आपण आणखीन जोमाने काम त्या ठिकाणी करू. आम्हाला याच्यातले बारकावे माहिती झालेले, राज्य कसं चालवायचं, कारभार कसा करायचा, लोकांचे प्रश्न कसे सोडवायचे. आज एक प्रश्न आपल्या सगळ्यांच्या समोर आहे, मराठा आरक्षणाचा. मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे याच मताचे आम्ही सगळेजण ठामपणे मी सांगतो. फक्त मी त्याच्यामध्ये एवढंच सांगतो की मागं एकदा पृथ्वीराज चव्हाण साहेबांच्या काळात जे मिळालं ते टिकलं नाही. दुसऱ्या वेळेस देवेंद्रजींच्या काळात दिलं गेलं तेही टिकलं नाही. मिळताना कुठल्याही परिस्थितीत ते टिकलं पाहिजे, असंच मिळालं पाहिजे. नाहीतर लोक म्हणतील इजा बिजा तिजा काय यांचं चाललंय. मी मराठा समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे याच विचाराचा आहे, ह्याच मताचा. कधी कधी माझ्याबद्दल कारण नसताना त्या काहीतरी क्लिपा फिरवतात. काहीतरी दादा असंच म्हणला, दादा तसंच म्हणला. दादा काही येणार आहे का कोळा आहे, मला काही कळत नाही. असं नाहीये. शेवटी समाजाचे प्रश्न सुटले पाहिजे. त्याच्या संदर्भामध्ये कुठेही अडचणी येता कामा नये. या पद्धतीने इतर बऱ्याच गोष्टी त्याच्यामध्ये बोलण्यासारख्या पण झालं काय, वेळ पण बराच झालेला आहे. मागाशी खरं तर आमच्या या अंगणवाडी कर्मचारी महिला होत्या, त्यांच्या काही मागण्या आहेत. त्याच्या संदर्भामध्ये मला अंगणवाडी कर्मचाऱ्यांना ज्या काही थोड्या बहुत बसल्या त्यांना सांगायचं आहे की बहिणींनो, आम्ही तुम्ही तुमचे भाऊ आहोत. मागच्या काळामध्ये तर तुम्हाला वाढ दिली नाही. एकनाथराव शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर 1,500ची वाढ मिळाली. त्याच्यानंतर कालची भाऊबीज पण मिळाली. त्याच्यानंतरच्या काळामध्ये आता तुम्हाला पेन्शन देण्याच्या बद्दलचा प्रस्ताव आमच्या समोर आहे. तुम्हाला पेन्शन देण्याच्या बद्दलचा प्रस्ताव. तुमचे आणखी काही प्रश्न मागाशी अतुलने पण सांगितलं. माझी सगळ्या अंगणवाडी भगिनींना, माझ्या बहिणींना, माझ्या मुलींना मला विनंती करायची की त्या संदर्भामध्ये सरकार सकारात्मक आहे. आपलं सरकार सर्वसामान्यांचं सरकार आहे. तुम्ही वेगळी भावना तुम्ही असाल किंवा माझ्या अशा गटप्रवर्तक कर्मचारी त्यांनी पण मला निवेदन दिलंय की बाबा संपादरम्यान मान्य केलेल्या मागण्या शासन निर्णय न केल्यामुळं त्याच्यातनं आम्हाला वेगळा निर्णय घ्यावा लागतो. त्याही संदर्भामध्ये मुख्यमंत्री आम्ही देवेंद्र फडणवीस आम्ही सगळेजण बसून मार्ग काढू. राज्यात आरोग्य उपकेंद्रातील अंशक आणि स्त्री परिचर मानधन याच्याही संदर्भात त्यांची पण काही मागणी आहे. आणि अंगणवाडी कर्मचारी संघटना त्यांच्या पण काही मागण्या आहेत. मला बहिणींना तर सगळ्या सांगायचं त्या सगळ्यांना की सरकार चालवत असताना आम्हाला सगळ्यांना बरोबर घेऊनच जावं लागतं. एकतर्फी सरकार चालवता येत नाही. साधारण देश पातळीवर वेगवेगळी राज्य आहेत, त्या राज्यामध्ये माझ्या या भगिनींना बाबा ह्या राज्यात किती आहेत, त्या राज्यात किती, कारण काही रक्कम तुमची केंद्रात येते, बाकीची रक्कम आम्ही राज्य सरकार त्या ठिकाणी देतो. आणि तुम्ही लहान मुलांना मुलींना चांगल्या प्रकारचं शिक्षण देत असताना गरोदर स्त्रियांना त्या ठिकाणी तुम्ही चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी मदत करत असताना त्यामध्ये कुठल्याही परिस्थितीत तुम्हाला असं अस्वस्थ वाटणार नाही. अशाच पद्धतीनं आम्हाला सगळ्यांना काम त्या ठिकाणी करायचंय.
तुम्ही आमच्यावर थोडा विश्वास ठेवा. तुम्ही एकदम टोकाची भूमिका घेऊ नका. हे राज्य आपल्या सर्वांचं आहे. हे काही एकट्या दुकट्याचं कुणाचं राज्य नाहीये. ही पण माझी त्या सर्व संघटनांना आग्रहाची, नम्रतेची, कळकळीची विनंती आहे. काही जण जाणीवपूर्वक लोकांना वेगळं सांगून लोकांचं दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतात. मित्रांनो, तुम्ही मी पुणे जिल्ह्यात या. तुम्ही जुन्नरचे असले तर मी बारामतीचा आहे. तुमचं माझं जे काही बरं वाईट होणार ते जिल्ह्यात होणार. त्याच्यामुळे एकमेकाला आपल्याला फसून चालणार नाही. आज मी काहीतरी बोलून पिंपळवंडीची सबंध घेऊन गेलो म्हणजे मला पुढे यायचंच नाही असं नाही. मलाही तुमच्याकडे यायचंय, तुम्हालाही माझ्याकडे यायचंय. मागाशी पांडुरंगनी पण बोलत असताना जिल्ह्याचा पालकमंत्री या नात्याने मी वेगवेगळ्या घटकाला निधी देण्याचा प्रयत्न करतोय. आणखी ज्या काही महत्वाचे प्रश्न आहेत त्याच्यामध्ये निधी देण्याचं काम करतोय. आता अनेकदा मी नारायणगाववरून जुन्नरला जात असताना तिथं मध्ये बघा एक रस्ता थोडासा शेतकऱ्यांनी अडवलेला आहे, ते होऊनच देत नाही. त्यांचा मोबदला देण्याकरता 25 कोटी रुपये मंजूर केले. केवढासा भाग आहे? 25 करोड रुपये. पण केलं, दिले पाहिजे. पण ते कायमचं दुखणं तरी दूर होईल ना. लोकांना सुरक्षित तरी जाता येईल ना. तेही समाधानी झाले पाहिजे ज्यांची जमीन आपण घेतोय. अशा पद्धतीचे आपण प्रश्न सोडवतोय. मला तमाम जुन्नरकरांना सांगायचं आहे, तुम्ही अजिबात काळजी करू नका. कुणाचाही आपल्याला अपमान वगैरे करायचं नाहीये, अपमान करायचा नाहीये. आपल्याला आपल्या राज्याचं भलं करायचंय, आपल्या जुन्नरचं भलं करायचंय. आपल्या राज्यातले जुन्नरचे प्रश्न सोडवायचे, जिल्ह्याचे प्रश्न सोडवायचे. आणि त्याच्याकरता आपल्याला केंद्रामध्ये नरेंद्र मोदींच्या सारखा हे जगामध्ये अतिशय मोदी साहेबांना इतकं मोठ्या प्रमाणावर आज जगात मान्यता मिळालेली लोकप्रिय नेता, अशा पद्धतीने त्यांची ओळख झालेली आहे. आणि त्या प्रकारे ते आज काम करतायत. घर बांधणीचा कार्यक्रम असेल, कुठल्याही प्रकारचा कार्यक्रम असेल, छोट्या छोट्या लोकांना स्वतःच्या पायावर उभं राहण्याच्या करता बिनव्याजी कर्ज देण्याचा कार्यक्रम असेल, किंवा काही ठिकाणचं व्याज आम्ही बघतो. आमचे पण वेगवेगळी मंडळ आहेत, त्याच्यातनं पण सारथी असेल, बार्टी असेल, महाज्योती असेल, त्या सगळ्यातनं आम्ही छत्रपती स्वराज्य रक्षक संभाजी महाराजांचं पण 350 कोटी रुपयांचं अतिशय चांगल्या प्रकारचं वडूला आणि तिथल्या भागामध्ये हे करतोय, स्मारक करतोय. आपण भिडेवाडा तिथं स्मारक करतोय, जिथं सावित्रीबाई फुलेंनी पहिल्यांदा मुलींची शिकवण्याची शाळा काढली. भिडेवाडा तिकडचा आणि महात्मा फुले आणि सावित्री फुले यांचं स्मारक आपण एकत्र करतोय. बाबासाहेब आंबेडकरांचं जगविख्यात स्मारक करण्याचं काम आपलं इंदुमिलला चाललेलं आहे. त्याला कुठल्याही परिस्थितीत निधी कमी न पडून देता तेही स्मारक करतोय. अशा पद्धतीनं वेगवेगळ्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या पण स्मारक चौंडीला, त्याच्यामध्ये पण आपण निधी देतोय. कुठल्याही घटकाला असं वाटतं कामा नये की हे सरकार आमच्याकडे लक्ष देत नाही. अशा पद्धतीचं काम आमच्या सगळ्यांचं चाललेलं आहे. आज वेळ बराच झालेला आहे, परंतु पुन्हा एकदा कधी येऊन मी आणखी व्यवस्थितपणे ते सांगण्याचा प्रयत्न करीन. परंतु तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा. मी कदापि तुमच्या माझ्या जीवात जीव असेपर्यंत मी तुमच्या विश्वासाला तडा जाऊन देणार नाही, हा शब्द देतो आणि आपल्या सगळ्यांची रजा देतो. जय जवान.